तर कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथे गुरुपौर्णिमेनिमित्तानं सकाळपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळते। पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावर दत्त मंदिर आहे। नदीतील पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळे अजूनही मंदिर पाण्याखाली आहे। त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी उत्सव मूर्ती ठेवली गेलेली आहे। दरम्यान गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रम सुद्धा मंदिरामध्ये पार पडणार आहेत। गुरुपौर्णिमा आणि गुरुपूजन करण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, गोवा यासारख्या राज्यांमधून असंख्य भक्तगण इथे दाखल झालेले आहेत। प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात आणखी बोलणार आहोत। शेखर, कसा नेमका उत्साह सध्या दत्त मंदिरात पाहायला मिळतोय? पाण्याची पातळी सुद्धा तिथे वाढली आहे, त्यामुळे मंदिरात सुद्धा पाणी असल्याचं कळतंय, त्याबाबत काय तपशील? रिद्धी, बरोबर आहे। आज गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासूनच नृसिंहवाडी या ठिकाणी हजारोंच्या संख्येने भाविक जे आहेत ते दाखल झालेले आहेत। माझ्या मागे ही सगळी रांग देखील आपण सगळी पाहू शकताय, ज्यामध्ये आपल्याला अंदाज येईल की किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक जे आहेत ते गुरुपौर्णिमेनिमित्त येत असतात। आणि आज सुद्धा याच गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं खरं तर पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावरती हे सगळं मंदिर आहे। मात्र पंचगंगा आणि कृष्णा नदीची जेव्हा पाणी पातळी वाढते तेव्हा हे मंदिर जे आहे ते पाण्याखाली जात असतं आणि आता देखील ही दृश्य पाहतोय, पूर्णपणे मंदिर जे आहे ते पाण्याखाली आहे। आणि म्हणूनच उत्सव मूर्तीचं दर्शन जे आहे ते अनेकांना घेता यावं म्हणून या ठिकाणी नारायण स्वामी महाराज यांच्या मंदिरामध्ये खरं तर उत्सव मूर्ती ठेवण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी भाविक जे आहेत ते दर्शन देखील घेताना पाहायला मिळतं। आपण जर बघितली तर ही सगळी मूर्ती जी दिसते ती उत्सव मूर्ती आहे। मूळ मंदिर जे आहे त्या मंदिरात खरं तर या ठिकाणी पाणी आल्यामुळं हे सगळं मंदिर जे आहे ते बंद ठेवण्यात आलेलं आहे। मात्र दुसरीकडे हे उत्सव मूर्तीचं दर्शन जे आहे ते अनेकांना घेता येते। काय सांगाल, एकंदरीतच दरवर्षीच मोठ्या प्रमाणात गुरुपौर्णिमेला गर्दी होत असते, आता देखील तीच गर्दी पाहिली? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या पद्धतीनं इथं गुरुपौर्णिमेसाठी गुरु शिष्याचं जे नातं आहे तर दत्तगुरूंचे जे भक्तगण आहेत हे आपली कृतज्ञता दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं रांगेत शिस्तीनं आणि प्रशासनानं केलेली चोख व्यवस्था यामुळे दर्शनाचा लाभ घेण्यास भक्तगणांना मोठा आनंद होत आहे। त्याचप्रमाणे दत्तदेव संस्थानने केलेली ही सेवा, लोकांसाठी केलेली व्यवस्था, ग्रामपंचायतनं केलेली व्यवस्था ह्यामुळे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी सोहळा पार पाडत आहे। भक्तगण पहाटेपासूनच या दत्तदर्शनासाठी या ठिकाणी जमलेले आहेत। कृष्णामाईने दत्तगुरूंच्या चरणाशी स्पर्श केला असल्यामुळे मुख्य मंदिर पाण्यात असल्याने श्री नारायण स्वामी मंदिरामध्ये उत्सव मूर्तीवरती हे सर्व सोहळा हाचा पार पडत आहे। सर्व भक्तगणांनी आपली दत्तचरणाच्या चरणी सेवा अर्पण करून आपलं जीवन कृतार्थ करावं हीच त्यांना विनंती आणि येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आणि आल्यामुळे काय वेगळे विधी या ठिकाणी केले जातात का? आणि काय वेगळे विधी कुठलेही होत नाहीत। गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशीपर्यंत पालखी सोहळा असतो, पण पाणी असल्यामुळे पालखी सोहळा होऊ शकला नाही। तर आता इंदुकोटीच्या आणि धावा या ठिकाणी होतात आणि दत्तगुरूंची सेवा हे सर्व पुजारी मंडळी अत्यंत भक्तिपूर्वक आपली वंश परंपरागत चालत असलेली ही सेवा पार पडत असतात। खरं तर ही सेवा जी आहे ती पार पडत असतात असं या सगळ्यांनी माहिती दिलेली। मात्र दुसरीकडे रिद्धी, अजूनही आपण बघतोय मोठ्या प्रमाणात भाविक जे आहे ते दर्शनासाठी येताना पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये अगदी आणि निश्चित दृश्यांमध्ये सुद्धा शेखर हीच गर्दी आम्हाला पाहायला मिळते। असाच आलोट सागर भक्तांचा दिवसभर इथे असेल हे निश्चित। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।